पोलीस भरती PYQ सिरीज भाग दुसरा 21वा प्रश्न आपण बघतोय. नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली. इथे आपल्याला कोणत्या जिल्ह्याला हा प्रश्न आलेला आहे त्याचं नाव दिसेल. ऑप्शन आहेत 1 जून 2024, 1 जुलै 2024, 31 डिसेंबर 2023, 15 जुलै 2024. मी 5 सेकंद थांबेन, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1 जुलै 2024. पुढचा प्रश्न आहे सेमच प्रश्न आहे, फक्त थोडासा फिरवून विचारलेला आहे, लक्ष द्यायचं आहे. नवीन कायदे BNS, BNSS, BSA हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत. खूप वेळा रिपीट झाला आहे 2024च्या पेपरमध्ये पोलीस भरतीमध्ये. 1 जून 2024, 1 जुलै 2024, 31 डिसेंबर 2023, 15 जुलै 2024. आत्ताच मागे आपण पाहिलं, याचं उत्तर आहे 1 जुलै 2024. पुढचा 23वा प्रश्न आहे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे. ऑप्शन 1 दिल्ली, 2 हैदराबाद, 3 मसुरी, 4 डेहराडून. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 हैदराबाद. 24वा प्रश्न आहे सध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत. 1 दत्ता पडसलगीकर, 2 विवेक फणसाळकर, 3 संजीव दयाळ, 4 देवेन भारती. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 देवेन भारती. 25वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते. 1 सेवा परमो धर्म, 2 बहुजन हिताय बहुजन सुखाय, 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय, 4 सेवा में सदैव तत्पर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय. 26वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे CID मुख्यालय कोठे आहे. CIDचे मुख्यालय कोठे आहे. त्यालाच मराठीत आणखी काय म्हणतात, गुन्हे अन्वेषण विभाग. ऑप्शन 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 छत्रपती संभाजीनगर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 पुणे. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. 27वा प्रश्न आहे C60 फोर्सचे ब्रीद वाक्य डॅश डॅश आहे. 1 वीरभोग्या वसुंधरा, 2 हर हर महादेव, 3 सर्वदा शक्तिशाली, 4 सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 वीरभोग्या वसुंधरा. 28वा प्रश्न आहे MCOCA हा कायदा कशा विरुद्ध वापरतात. ऑप्शन 1 संघटित गुन्हेगारी, 2 अंमली पदार्थ तस्करी, 3 अवैध दारू तस्करी आणि 4 यापैकी नाही. याचा फुल फॉर्म काय आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 संघटित गुन्हेगारी. 29वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वर्गवारीनुसार अचूक चढता क्रम लावा. ऑप्शन 1 ऑप्शन 2 नाईक, शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, 3 शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक की 4 नाईक, हवालदार, शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 शिपाई, नाईक, हवालदार आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असा हा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती. ऑप्शन 1 NCRB, 2 रॉ, 3 BPR&D, ऑप्शन 4 DRDO. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 BPR&D. 31वा प्रश्न आहे पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात. ऑप्शन 1 3 स्टार, ऑप्शन 2 अशोक स्तंभ, 3 अशोक स्तंभ व 1 स्टार, ऑप्शन 4 अशोक स्तंभ व 2 स्टार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 3 स्टार.
भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्यायसंहिता हा कायदा डॅश डॅश या कायद्याऐवजी अस्तित्वात आला. 1. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता. 2. भारतीय कोड संहिता. 3. भारतीय दंड संहिता. ऑप्शन 4. भारतीय साक्ष अधिनियम. भारतीय न्यायसंहिता हा कायदा आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3. भारतीय दंड संहिता. पुढचा प्रश्न आहे, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ही रद्द करून केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती संहिता लागू केली? ऑप्शन 1. भारतीय न्याय संहिता 2023. 2. भारतीय साक्ष अधिनियम 2023. 3. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. ऑप्शन 4. भारतीय जनता सुरक्षा अधिनियम 2023. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र असते? ऑप्शन 1. हाताचा पंजा. 2. सिंहमुद्रा. 3. चरखा. 4. अशोक चक्र. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1. हाताचा पंजा. 35वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? ऑप्शन 1. ITSSO. 2. ICJS. 3. MBIS. 4. यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन 3. MBIS. पोलीस विभागातील C9 युनिट कशाशी संबंधित आहे? 1. कराटे. 2. बिनतारी संदेश. 3. श्वान. 4. शस्त्रसाठा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3. श्वान. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सध्या कोण आहेत? 1. विवेक फणसाळकर. 2. सदानंद दाते. 3. नवल बजाज. 4. राकेश कुमार. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3. नवल बजाज. 38वा प्रश्न आहे, ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? 1. ऑल टॉइझम स्कीमा. 2. एज टर्मिनल सिंड्रम. 3. अँटी टेररिझम स्क्वाड. 4. अँटीडोट टेल्यूर सिस्टीम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. अँटी टेररिझम स्क्वाड. भारताचे लष्कर किंवा भूदल प्रमुख कोण आहेत? 1. जनरल दलवीर सिंग सुहाग. 2. जनरल उपेंद्र द्विवेदी. ऑप्शन 3. जनरल मनोज नरवणे. ऑप्शन 4. जनरल मनोज पांडे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2. जनरल उपेंद्र द्विवेदी. 40वा प्रश्न आहे, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? 1. महासमादेशक. 2. जिल्हाधिकारी. 3. पोलीस अधीक्षक. 4. विशेष पोलीस अधिकारी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1. महासमादेशक. होमगार्डचा प्रमुख महासमादेशक. अशा प्रकारे आपण 9 मिनिटामध्ये 20 प्रश्न बघितलेले आहेत. असेच 20 प्रश्न आणखी घेऊन पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.